गिरीशमाळन्दिवल्लभम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ताम् सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणाश्रवणात्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ज्ञानेन योगेन च कर्मणा च भक्ताश्च सर्वस्वसमर्पणेन आराधिताभ्यां श्रुतिमार्गदक्षे नमो नमः श्री गुरुपादुकाभ्याम् सुदासे वितपादपङ्कजाम् करेर्विराजित कमनीयपुस्तकाम् विधेश्च पत्नी कमलासनप्रिया सरस्वती नृत्यतु वाचि मे सदा यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव कुतरेति तन्मयतया तरवेणीतो संसर्गभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि विभूषितकरान् नवनीरदाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठान् पूर्णेन्दुसुन्दरमुखान् नेत्रान् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती शुकासारिके पूर्ण वैराग्य जांजे वशिष्ठा परे ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य येसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय रघुरामचंद्र भगवान की जय वेंकटेश बाला साहेब की जय गोदा मैया की जय 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 रघुवीर समर्थ श्री गणेशाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव कुतरेति तन्मयतया तरवो विनेदु तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नैमिषे सुतमासीन विवाद्य महामतिं कथामृतरसास्वाद कुशलशौनको ब्रवीत् शौनक उवाच अज्ञानध्वान्तविद कोटिसूर्यसमप्रभ सूताख्यायि कथासारं मम कर्णरसायनम् भक्तिज्ञानविरागाप्तो विवेको वर्धते महान् मायामोहनिरासश्च वैष्णवैः क्रियते कथम् यः घोरे कलो प्रायो जीवश्चासुरसाङ्गतः क्लेशाक्रान्तस्य तस्यैव शोधने किं परायणम् श्रेयसां यद्भवेत् श्रेयः पावनानां च पावनम् कृष्णप्राप्तिकरं शाश्वत साधनं तत्वधानुना हरे नमः आनंदकंद चिदानंद समर्थ सद्गुरु श्री भगवान गोपाल कृष्णांच्या सान्निध्यामध्ये आणि भगवंताच्या असीम कृपेनं गोदावरी मैयाच्या काठावरती गुंज नावाचं क्षेत्र हे आमचं मूळ गाव आणि या ग्रामामध्ये 2003 पासून या ग्रामाचा निरोप घेऊन आम्ही वेदाध्ययनाच्या वेद पाठशाळेमध्ये 2003 ला गाव सोडून आम्ही पाठशाळेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर अनेक वर्षांनंतर 2017 रोजी त्या सालामध्ये 15 दिवस या गावामध्ये राहण्याचा सुयोग प्राप्त झाला आणि त्याच नंतर पुण्यामध्ये मी याज्ञिकी करतो, पूजापाठ करतो, पुण्यामध्ये श्राद्ध कर्म शुभ कार्य कर्मकांडाची कार्य करत असतो. पण भगवंताच्या
इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही असं म्हणतात. आणि हो, ते खरंच आहे. 2020 हे वर्ष सुरू झालं आणि जसं हे वर्ष सुरू झालं तसं आमच्यासाठी भगवंत म्हणावं लागेल. 4 फेब्रुवारी 2020 रोजी आमचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर भगवंतानं 3ऱ्या दिवशीपासून त्यांच्या सान्निध्यामध्ये आम्हाला घेतलं. संसार करत आहेस, लग्न केलं आहे, पण संसारामध्ये चिकटून राहू नको. संसार करत असताना एके ठिकाणी आमच्या गुरुजींनी असं सुंदर वर्णन करून सांगितलं मला, संसार करत असताना चिकूच्या बी सारखं राहावं. चिकूचं बी कसं असतं, त्या चिकूतनं बाहेर निघतं पण अंगाला थोडासा सुद्धा डाग लावून घेत नाही. तसा संसार करावा हे भगवंतानं सूत्र आम्हाला शिकवलं. आणि लग्नाच्या 3ऱ्या दिवशीपासून आम्हाला कथेच्या सेवेमध्ये भगवंतानं घेतलं. 2 कथा भगवंताच्या कृपेनं आनंदानं परिपूर्ण झाल्या. 2 मार्च रोजी भगवान वृंदावन बिहारी लालजींच्या सान्निध्यामध्ये वृंदावन या क्षेत्रामध्ये जाऊन दोघाही नवरा बायकोंनी आम्ही त्यांच्या चरणावरती नतमस्तक झालो आणि त्यांचं दर्शन घेऊन धन्य कृतार्थ झालो. आम्ही तिकडनं परत आलो. आल्यानंतर सासरवाडीमध्ये गेलो. आमच्या सौभाग्यवतींची परीक्षा होती. बीकॉमला आहेत, शेवटचं वर्ष आहे. त्यांना तिथे सोडलं आणि पुण्यामध्ये 18 तारखेला निघून गेलो आम्ही. 19, 20 आणि 21, 22 तारखेपर्यंत पुण्यात राहिलो. 23 तारखेला आई वडिलांचे फोन, सासू सासऱ्यांचे फोन, बायकोचा फोन, थांबू नका. कर्मभूमीला सोडून सुद्धा या ठिकाणी निघून यावं लागलं. आणि जी कर्मभूमी म्हणजे ज्या भगवंताच्या सेवेकरता त्या गावामध्ये गेलेलो, बीड जिल्ह्यामध्ये कडा नावाचं गाव, त्या कड्यामध्ये गेलो आणि कडी कुलपामध्येच राहिलो. म्हणजे जगाच्या, सासू सासऱ्यांच्या नाही. अतिशय सुंदर मनमिळावू स्वभावाचे आणि परिचय पहिल्यापासून असल्या कारणाने एक नवीन काही वाटत नव्हतं. आणि भरभरून प्रेम दिलं त्यांनी. 2.5 महिन्याचा कालखंड त्या ठिकाणी घातला. आणि बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की भगवंताची सेवा त्यांच्या घरामध्ये तिथे जाऊन करावी. आहोत आपण तर तिथे बसून करावी, पण ग्रंथराज उपलब्ध होईना. बऱ्याच अडचणी येत गेल्या, पण कथेला आरंभ झाला नाही. कारण भागवताची कथा ही घडायला भाग्यच लागतं महाराज. सहजासहजी कोणताही ग्रंथ आपल्याकडनं होत नसतो. साधा आपण म्हणूया की आज राजारामबाई महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाऊया आणि वरून राजानं जर त्याची वृष्टी चालू ठेवली तर जाणं होईल का? आणि जरी पाऊस असला तरी जायचं म्हटलं तर योग असेल, इच्छा असेल आणि भगवंताची कृपा असेल, महाराजांचा आशीर्वाद जर नक्की असेल तर आपण दर्शन घेऊन नक्कीच येतो. पण काय सांगावं, जगभरामध्ये भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हलत नाही असं म्हणतात. तद्वत भगवंताचीच काहीतरी इच्छा म्हणावी लागेल. आणि याच 2020 या सालामध्ये समस्त सृष्टीच्या जगतावरती, समस्त प्राणी मात्रांवरती सुद्धा माणसाला, प्रत्येक जीवावरती एक मोठं संकट येऊन उभं राहिले महाराज. भगवंताच्या चरणी प्रार्थना की आपल्या ह्या 7 दिवसामध्ये भगवंता अशी किमया करून द्या की हा जो विषाणू सर्वत्र पसरलेला आहे तो यत्किंचितही कुठे नाम मात्र सुद्धा राहता कामा नये. प्रभू, एवढी तुमच्या चरणी प्रार्थना की कृपा दृष्टी आम्हा सर्व बालकांवरती तुम्ही करा. कारण तुम्हीच म्हणतात प्रभू, आम्हाला तुम्हीच एक सूत्र शिकवलेलं आहे, धर्म कसा जगवावा. आम्हाला आमची गुरुजी शाळेमध्ये शिकवत असताना म्हणायचे, प्रभूची लेकरे सारी तयांना सर्व ही प्यारी. प्रभू, आम्ही तुमचेच लेकर आहोत
आमच्यावरती कृपा करा, आमच्यावरती दया करा, सर्वत्र जीवांवरती कृपा दृष्टी ठेवा प्रभू, आणि आम्हाला सर्वांना या कोरोना विषाणू नावाच्या बंधनामध्ये भयभीत झालेले सगळे मानव, सगळी जीव मात्र यामध्ये अडकून पडलेले आहेत, त्यांना मुक्त करा प्रभू, आणि हा कोरोना नावाचा विषाणू पूर्ण त्याचा नाश करून टाका. आज आपण रोज पाहतो, आज इथे इतके सापडले, तितके बरे होऊन घरी गेले, इतक्यांचा गत प्राण झालेला आहे. आपण आज ऐकत आहोत महाराज. वाईट वाटतं ही घटना ऐकून. आजही काही लोक सांगतात की जुन्या काळामध्ये, पूर्वीच्या काळी असा एक विषाणू येऊन गेलेला होता 100 वर्षांपूर्वी. त्या काळामध्ये सुद्धा अशीच घटना घडलेली होती. अनेक त्या ठिकाणी जीवांची हत्या, जीवांना प्राण गमवावे लागले होते. म्हणून असा हा कालखंड, ह्या कालखंडामध्ये या कोरोना नावाच्या विषाणूनं आपल्यावरच नाही तर सगळ्या प्रत्येक माणसाच्या उपजीविकेवरती त्यानं काळ उभा केलेला आहे महाराज. कोणाला आपलं कर्म करता येईन, कोणाला एकत्र जमता येईन चाललंय. आज आमच्या महाराज लोकांची बऱ्याच जणांची कथा कीर्तन नाहीयेत, त्यांच्या उपजीविका त्याच्यावरती आहेत. कथा कीर्तनच जर आलं नाही तर त्यांचा संसार कसा चालेल. अशा अनेक संकटांना आज बरीच लोक सामोरे जात आहेत महाराज. भगवंताच्या चरणी प्रार्थना, लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करा प्रभू, आणि सगळ्यांना आमची ही पृथ्वी सुजलाम सुफलाम करून टाका. आज ज्या अनेक दैत्य मंडळींनी त्या ठिकाणी जन्माला येऊन भगवंताला सुद्धा त्रास दिलेला होता, अशाच भगवंतानं अशा दैत्यांचा कसा नाश केलेला आहे त्याचंही चिंतन आपण पाहणार आहोत. भगवंतानं कशा लीला केलेल्या आहेत. भागवत म्हणजे नुसता एक ग्रंथ नाहीये महाराज, तर भागवत म्हणजे प्रत्यक्ष गोपाल कृष्णांची मूर्ती आहे. तेनेयम वाङ्मयी प्रत्यक्षात वर्तते हरी. प्रत्यक्ष भगवंत त्या ग्रंथ रूपामध्ये प्रविष्ट झालेले आहेत. म्हणून अशी भागवताची कथा मनामध्ये इच्छा झाली की आपला अभ्यासही होईल आणि भगवंताचं एक नाम मात्रानं चिंतन तरी भगवंताचं होईल. या इच्छेनं या कथेला आरंभ करतो आहोत. पण ही कथा करत असताना काही जर त्रुटी झाल्या, काही चुकी जर झाल्या, तर तुमचा बालक समजून एखादं लहान बाळ जसं सुरुवातीला बोलायला लागतं आणि बोलायला सुरुवात केल्यानंतर त्याची बोबडीची शब्द असतात, ते माता पित्यांच्या कानावरती पडल्यानंतर, मोठ्यांच्या कानावर पडल्यानंतर आनंद वाटतो. त्याच पद्धतीनं मी तुमचा बालक समजून, काही जर चुका झालेल्या असतील, आपण सर्वजण आज, आपण तर श्रवण करतच आहात, पण माझा मित्र परिवार, अनेक स्नेही बांधव, आज अनेक वैज्ञानिक युगाच्या काळामध्ये आपण जगत असताना त्याच्यामध्ये सुद्धा साधने निर्माण झालेली आहेत आणि ह्या साधनांच्या द्वारे आपण ती कथा सर्वांपर्यंत पोहोचवत आहोत. कारण भागवत ग्रंथाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, भागवत धर्माचा प्रसार व्हावा, यासाठी या ठिकाणी एक भगवंताचा विडा आम्ही घेतलेला आहे. म्हणून सर्वजण आपण एक शांत चित्तानं श्रवण करावं. लहान बालक समजून, काही जर चुका झाल्या तर मला समजून घ्यावं. कारण भागवत सांगण्याचा अधिकार हा मला नाहीये महाराज. विद्यावतां भागवते परीक्षा, भागवताची परीक्षा ही भागवताच्या विद्येनच होते महाराज. म्हणून भागवत कोणी सांगावं त्याची लक्षणं सुद्धा भागवतामध्ये दिलेली आहेत. पुढे मी बोलणारच आहे महाराज. पण यामध्ये अशा पवित्र ठिकाणी भागवताची कथा आपण श्रवण करतो आहोत. कारण भागवताची कथा श्रवण करण्यासाठी फार मोठी पुण्याची साठवण लागते महाराज. आणि पुण्याची सामुग्री जवळ असल्यानंतर ती भागवताची कथा आपल्याला ऐकायला मिळत असते. कोणालाही भागवत ऐकायला मिळत नाही. अहो, भगवान पांडुरंगाला नामदेव रायांनी एके दिवशी म्हटलं
देवा, अरे तू आमच्याशी बोलतो ह्यामध्ये काही फार नवल नाहीये. आपण रोज एकमेकांशी बोलतो, तसं पांडुरंग परमात्मा आणि नामदेव एकमेकांशी बोलायचे. तर हे काही नवल नाहीये देवा. पण यामध्ये जे गणित आहे ना देवा, नामदेव राय पांडुरंग परमात्म्याला बोलताय की देवा, आपण रोज एकमेकांशी बोलतो, ह्यामध्ये आज काही नवल नाहीये. पण हे बोलतो आहोत ना, तर हे एका जन्माचं पुण्य नाहीये देवा, हे अनेक कितीतरी जन्माचं पुण्य आहे. तेव्हा देवा तुझी सेवा करायला मला मिळते, तुला भेटायची, तुला बोलण्याची संधी मला मिळते. देवा देवा, फक्त एकच मागणं आहे की तुझ्या नामापासून ह्या नाम्याला वेगळं ठेवू नको. म्हणून नामदेव महाराज म्हणजे भगवंताचा आत्मा होता, हो, जीव होता, जीव भगवंताचा, पांडुरंग परमात्माचा. तेव्हा नामदेव रायांनी म्हटलं, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचं पुण्य जवळ असावं लागतं, त्यावेळेस भागवताची कथा श्रवण करण्यासाठी आपल्याला प्राप्त होते. म्हणून एकाच जन्माचं नाहीये, हो, कोटी जन्म समुत्थेन पुण्य नैवतु लभ्यते, असं भागवताच्या महात्म्यामध्ये वर्णन केलेलं आहे. 1 कोटी जन्माच्या फेऱ्यानंतर जेव्हा 1 कोटी जन्मातला जे पुण्याचा संचय वाढला जातो, त्याचा उदय होतो, त्याच वेळेला भागवताची कथा ऐकायला मिळते. म्हणून श्रीमद भागवताची कथा कशासाठी श्रवण करायची, काय श्रवण करायची, भागवताची कथा श्रवण केल्यानं त्याचं फळ काय आहे, हे सूत महाराज 88,000 ऋषीमुनींना सांगत आहेत. कारण कोणतंही कार्य करायचं असल्यानंतर त्याला काहीतरी साधन लागतं, त्याची माहिती असावी लागते. कारण न्यायशास्त्रामध्ये एक वचन आलेलं आहे, प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपि प्रवर्धते. काहीतरी कारण किंवा काहीतरी प्रयोजन असल्याशिवाय मंद बुद्धीचा मनुष्य सुद्धा कार्य करण्यासाठी प्रवृत्त होत नाही. भागवताची कथा श्रवण का करायची? अशा बऱ्याच भागवताची कथा श्रवण केलेली आहेत तुम्ही. मग का भागवताची कथा श्रवण करायची आहे? ती भागवताची कथा श्रवण केल्यानंतर त्याची सिद्धी काय आहे, म्हणजे फळ काय आहे? नुसती पोथी ऐकायची म्हणून ऐकायची नाही, पण त्याचं फळ काय आहे? 2 तास बसायचं तिथं, काहीतरी दुसरा बोलतो आहे कानावर, ते ऐकत बसायचं, पण फळ काय? आम्ही ऐकतोय, तू बोलतो आहे. आज तू घरामध्ये कथा करायला, बाहेर गावी गेल्यानंतर तुला काही ना काहीतरी मानधन मिळतं म्हणून तू कथा बोलतो, पण आम्ही बसणाऱ्यांनी काय, आमचा फायदा काय? व्यवहारामध्ये सुद्धा आपण पैसे कुणाला देतो? ज्याच्याकडनं परत येण्याची गॅरंटी आहे, खात्री आहे, त्याला आपण आपले पैसे देतो किंवा त्या ठिकाणी गुंतवतो. नाही तर उगाच पैसे घेतून गुंतून टाकले, मिळो न मिळो असं होतं. कधी होतं, काही जणांचं करतात. पण आम्ही या भागवताच्या कथेसाठी बसलेलो आहोत. महाराज, आज कोणी कोणाला 1 मिनिटाचा वेळ द्यायला सुद्धा तयार नाहीये. आज 7 दिवस आपण प्रपंचातले 7 दिवसातले 3-3 तास आपण रोज काढणार आहोत. साधी गोष्ट नाहीये. आणि कोणाच्या जीवनातले 7 दिवसातले 3-3 तास दिवसातले घेतलेले साधी गोष्ट नाहीये महाराज. त्याचं फळ काय? कारण आमच्या मानवी जीवनातला एक एक क्षण अत्यंत महत्वाचा आहे. अहो, साधा आपण एवढं म्हणतो हरिपाठामध्ये, म्हणताना म्हणतो, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तीचारी साधिल्या. म्हणजे काय? देवाच्या दारामध्ये उभं राहायचं, क्षणभर थांबायचं आणि चारी मुक्तीची अपेक्षा करायची. एवढ्या सोप्या आहेत का चार मुक्ती? नाही. देवाच्या दारामध्ये उभं राहायचं, क्षणभर उभं राहायचं, पण क्षणभर उभं राहत असताना त्याचा अर्थ काय? त्या चारी मुक्ती सुद्धा आपल्याला प्राप्त करायच्या, पण कशा करायच्या? क्षणभर उभं राहिल्यानं त्या मिळणार नाहीये. म्हणून त्या देवाच्या दारामध्ये प्रत्येक क्षणाला ज्या ज्या वेळेस जाऊ, त्या त्या वेळेला त्या भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये ठेवायचं आणि देवाला हात जोडून सांगायचं की देवा, आम्हाला सदैव तुझ्या नामापासून वंचित ठेवू नको देवा. सदैव तुझ्या दारामध्ये आम्हाला ठेव, आणि तुझ्या दारामध्ये असलो ना तर नक्कीच आम्ही तुझ्या नामामध्ये असूच देवा. म्हणून तुझ्या
चरण सेवेची संधी आम्हाला वारंवार दे. कारण प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यातला वर्तमान क्षण, जीवनातला क्षण जो भगवंताच्या नामस्मरणामध्ये घालवतो, भगवंताच्या दारामध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये घालवतो ना, त्याला चारी मुक्ती ह्या सहजच सोप्या आहेत. चारी मुक्ती प्राप्त होतात. मग त्यानं म्हणावं, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. मग आपल्याला इथं 7 दिवसाचा काळ आपल्याला या ठिकाणी घालवायचा आहे. एखादी गोष्ट का करायची, ती केल्यानं त्याचं फळ काय, त्याचा आनंद काय, हे जोपर्यंत त्याचं कारण माणसाला माहिती होत नाही तोपर्यंत त्या कार्यामध्ये माणसाला गोडी निर्माण होत नसते. म्हणून भागवताची कथा ही कशी आहे, ती रसस्वादन आहे, रसासारखी गोड आहे महाराज ही भागवताची कथा. मग ही श्रवण करायची आहे. मग त्याचं महत्व काय, म्हणून त्यासाठी भागवतामध्ये अगोदर महात्म्य सांगितलेलं आहे. मग श्रीमद भागवताची कथा श्रवण करण्यासाठी का प्रवृत्त व्हायचं, कशासाठी भागवत श्रवण करायचं, यासाठी महात्म्यामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये महात्म्यातल्या पहिलाच श्लोक आलेला आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. महात्मा सुतांनी अगोदर सुरुवातीला मंगलाचरण केलेलं आहे. मंगलाचरण म्हणजे काय माहिती का हो? कोणताही ग्रंथ काढा, ज्ञानेश्वरी काढा, गीता काढा, गाथा काढा, कोणताही ग्रंथ काढा, त्यामध्ये अगोदर मंगलाचरण असं सांगितलेलं आहे. आमच्याकडे एक विशिष्ट संप्रदाय आहे महाराज. प्रत्येक संप्रदायामध्ये तो ग्रंथ निर्विघ्नपणाने पार पडावा याकरिता अगोदर मंगलाचरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्याला आपल्या कार्याची समाप्ती निर्विघ्नपणानं पार पडावी, ते कार्य निर्विघ्नपणानं संपूर्ण व्हावं अशी ज्याला इच्छा असेल त्यांना अगोदर मंगलाचरण करावं. समाप्ती कामो मंगलम आचरेत. आनंदानं सुखमय व्हावी असं वाटत असेल त्यांना मंगलाचरण करावं. मंगलाचरणाचा सोपा अर्थ तुम्हाला सांगतो. मंगलमय ज्याचं आचरण आहे असा तो भगवान, त्या भगवंताचं स्तवन करणं याला मंगलाचरण असं म्हणतात. वेदांत शास्त्रामध्ये शास्त्राचे 3 प्रकार आहेत. वेदांत शास्त्रामध्ये 3 प्रकारचं मंगलाचरण सांगितलेलं आहे. एक वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण, दुसरं सांगितलेलं आहे नमस्कार रूप मंगलाचरण, आणि तिसरं सांगितलेलं आहे आशीर्वादात्मक रूप मंगलाचरण. 3 प्रकारचं मंगलाचरण आहे. नमस्कार रूप मंगलाचरणामध्ये भगवंताला नमस्कार केला जातो, हे तर सोपी गोष्ट आहे. नमस्कार रूप मंगलाचरण, भगवंताला नमस्कार केला जातो. आशीर्वादात्मक रूप मंगलाचरणामध्ये त्याच्याकडे आशीर्वाद मागितला जातो. हे बघा, भगवंताच्या चरणाशी लीन झालं ना, नम्र झालं ना, संतांच्या चरणाशी लीन झालं ना, की ते आशीर्वाद आपोआपच प्राप्त होतात. आशीर्वाद हे मिळत नाहीत, मागवायचे नसतात. 10 रुपये घेतले आणि दुकानावरती गेलो, 10 रुपये दिले आजी आणि त्यांना सांगितलं की मला आशीर्वाद द्या, देईल का तो दुकानदार? देता येत का हो? असे देताच येत नाही. म्हणून आशीर्वादात्मक रूप मंगलाचरण, त्या भगवंताकडे आशीर्वाद मागला जातो, म्हणून त्याला वंदन करून म्हणून झुकावं लागतं देवासमोर. महाराज तो आशीर्वाद देतोच, म्हणून मंगलाचरण करावं. कुठलाही ग्रंथ घ्या आपल्याकडे, ज्ञानेश्वरी घ्या, ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर मंगलाचरण केलेलं आहे महाराज. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. किती सुंदर वर्णन केलंय. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू. किती सुंदर सांगितलेले महाराज. महाराजांनी सुद्धा वर्णन केले. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी 21 ओव्यांमध्ये पूर्ण मंगलाचरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्ञानेश्वरी काढा. मज हृदयी सद्गुरु तेने तारिलो संसार पुरु म्हणून विशेष अत्यादुरु विवेकावरी. ज्ञानेश्वरी बोलते महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा काढा. समचरण दृष्टी विटेवर साजिरी तेथे माझी वृत्ती राहो. संतांनी म्हटले महाराज.
सांगायचं एवढंच की ग्रंथामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक ग्रंथामध्ये मंगलाचरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महात्मा सुतांनी भागवताच्या प्रथम श्लोकामध्ये महात्म्याचा पहिला अध्याय आहे आणि त्या भागवतातल्या महात्म्यातल्या पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक सूत महाराजांनी सांगितलेला आहे. त्यांनी काय सांगितले? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. तो भगवंत कसा आहे? सच्चित आणि आनंद स्वरूप तो भगवंत आहे महाराज. सत्यही तोच आहे, चिद्रूपही तोच आहे आणि आनंद रूपही तोच भगवंत आहे. आणि परत काय सांगितलंय? श्रीकृष्णाय वयं नमः. भगवान श्रीकृष्णाला आम्ही सर्वजण प्रणाम करतो, नमस्कार करतो. नुमः म्हणजे मी नमस्कार करतो असं नाही म्हटले. वयं नुमः बहुवचनी पद आहे महाराज. नमस्कारो मी म्हणजे मी नमस्कार करतो असा त्याचा अर्थ होतो. पण त्यांनी काय म्हटलंय? वयं नुमः. कारण भागवताची कथा ही कोण्या एकट्याची नाहीये. भागवताची कथा ही सर्वांची आहे महाराज. कोणीही या, कोणत्याही जातीचा असू द्या, कोणताही मनुष्य असू द्या, वृद्ध असू द्या, तरुण असू द्या, म्हातारा असू द्या, कोणीही असू द्या, प्रत्येकाला भागवताच्या कथेचा अधिकार आहे महाराज. नमन करायला सांगितलेलं आहे. नमन शब्दाचा अर्थ काय? हा सोपा अर्थ आहे नमन. कारण ह्या शब्दामध्येच अर्थ आहे त्याचा. न मन, आपलं मन जे आहे ते निराळं नसलंच पाहिजे. ते भगवंताच्या चरणाशी लीन असलं पाहिजे, भगवंताच्या नामामध्ये असलं पाहिजे. आपलं जे आराध्य आहे, ज्या भगवंताची आपण आराधना करतो आहोत, ज्या सद्गुरूंची आपण सेवा करतो आहोत, तत्स्वरूप आपलं मन असलं पाहिजे. मग खऱ्या अर्थानं ते नमन होतं महाराज. महर्षी वेदव्यास भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करतायत महाराज. आपणही नमस्कार करतो, हात जोडतो. दोन हात तिसरं मस्तक. मनच आहे आपल्याकडे खेड्यामध्ये पाहिजे. पण नमस्कार करत असताना कसा नमस्कार करावा त्याचंही वर्णन आहे. पुढे बोलेल त्या गोष्टीवरती. वयं नुमः. श्रीकृष्ण म्हणजे काय? त्यांनी एकट्या श्रीकृष्णाला नमस्कार नाही केलाय सुतांनी. श्रीकृष्णाय वयं नमः म्हणजे एकट्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार नाहीये. तर श्री म्हणजे भगवंताची आल्हादिनी शक्ती म्हणजे श्री राधा. त्या राधेला सुद्धा भगवंताला नमस्कार केलेला आहे सुतांनी महाराज. व सूत महाराज काय म्हणतात? राधे सहित श्री भगवान कृष्णांना आमचा नमस्कार असो. वयं नमः. ते भगवान कसे आहेत बरं श्रीकृष्ण भगवान? तर ते वस्तु निर्देश रूप मंगलाचरणामध्ये भगवंत येतात महाराज. सच्चिदानंद रूपाय. परमात्मा कसे आहेत? तर सद्रूप, चिद्रूप आणि आनंद रूप असे 3 रूपामध्ये भगवंतानं एकत्र राहिलेले आहेत. अशा भगवान गोपाल कृष्णांना आम्ही नमस्कार करतो आहोत. चिंतन करायला गेलं तर या जगतामध्ये एकमेव भगवान परमात्मा आणि त्याचं नाम हे जर सोडलं ना तर बाकीचं सगळं शून्य आहे महाराज. सगळं खोट आहे. भगवंताच्या नामाशिवाय पर्याय नाहीये कुठला. आज आपण व्यवहारामध्ये एवढी कार्य करतो, एवढी दगदग करतो, एवढ्या पैशाच्या मागे लागलो. या कंपनीमध्ये मला जॉब आहे, या ठिकाणी मी हे करतो, मी त्या ठिकाणी याज्ञिकी करतो, मी हे करतो, मी भागवत सांगतो, मी हे करतो. मी कोण आहे महाराज? जो मी करणारा होता, जो वरती शिखरावरती जाऊन आकाशामध्ये उडणारा होता, भगवंतानं त्याला जमिनीवरती बसवलं. नुसतं जमिनीवर नाही बसवलं तर कुटुंबामध्ये राहा, माणसात राहा. ही या कोरोनाच्या काळामध्ये भगवंतानं सूत्र शिकवलंय महाराज. माणसं माणुसकी विसरून गेलेले होते. आपण कोणाशी काय बोलतो आहोत हेही विसरून गेलेले होते. किती सन्मान होता महाराज पूर्वीच्या काळी. मोठ्यांना आदरानं बोलायचे. ब्राह्मण असेल तर त्याला ब्राह्मण ह्या शब्दाशिवाय बोलायचे नाही, देव बाप्पा म्हणून. परवाच्या दिवशी पाहिलं, हे बामना, काय शब्द आहे तो बामना.
अजून सांगतो, ब्राह्मण मराठा ही जातीपातीचं कुठलंही बंधन याच्यामध्ये आणत जाऊ नये. परमार्थामध्ये जाती जाती आपण निर्माण केल्या, तो आपण एका मातीतले जन्मालेले आहोत. ब्राह्मण ही जात नाहीये महाराज. ब्राह्मण हा धर्म आहे. धर्म नसून तो वर्ण आहे. 4 वर्ण आमच्या क्षत्रिय, शूद्र आणि वैश्य. वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण आमच्याकडे दिलेले आहेत. प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं सांगितलेलं आहे, पण माणसांनी त्याच्या जातीपातीचा भेद करून टाकलेला आहे. बोलत असताना काय बोलावं, विनोदाचा भाग सोडा. बामन म्हणा किंवा ब्राह्मण म्हणा, अर्थ एकच कळणार आहे, पण समोरच्याला ऐकताना शब्द कसा वाटतो ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणून अशा काळामध्ये सुद्धा भगवंतानं अशा लोकांना जागेवरती बसवलंय. कुटुंबामध्ये राहा, नुसता हवेत नको उडू, तर कुटुंबात समवेत राहा, सोबत राहा. एकत्र कुटुंब पद्धती ही संपली महाराज. पूर्वी भगवंताचे असे अनेक भक्त होते आणि भगवंतानं सुद्धा राजघराण्यामध्ये अवतार घेतलेला आहे. आजही पहा, ज्या ज्या ठिकाणी भगवंताचे भक्त जन्माला आले त्या त्या ठिकाणी भगवंतानं अवतार घेतलेला होता. आज एकत्र कुटुंब पद्धतीच राहिली नाही, तर भक्त येतील तरी कुठून जन्माला महाराज. म्हणून त्या भगवंताला सांगायचंय, तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखांचा आराम. भगवंताचं म्हणणं काय होतं, अर्जुना अरे मी तुझ्याच हृदयामध्ये आहे. युद्ध करायला गेलेले असताना अर्जुन भगवंताकडे पाहायचा आणि भीती वाटायची युद्ध करत असताना भगवंत आहे की नाही. तर भगवंत म्हणायचे, अर्जुना काळजी करू नको, मी तुझ्या हृदयामध्येच बसलेलो आहे. म्हणून तो भगवंत काय आहे, तर चैतन्य रूपानं आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आजही वास करतोय. अहो, झोपल्यानंतर आपण कुठे जातो हे कळतं का बरं? अजिबात कळत नाही. पण जाग आल्यानंतर आपण सांगू शकतो का आपण कुठे गेलो ते? नाही ना सांगू शकत. पण आपण झोपेतनं जाग करणारा आपल्याला कोण आहे, तर तो भगवंतच आहे महाराज. झोपला आणि गेला, झोपीतच गेला. होतं ना असं, बऱ्याचदा ऐकायला मिळतं, झोपलेले होते गेले. अहो, आताच जेवण केलं आमच्या सोबत, थोडा आराम करायला लागले गेले. अहो, जगाचा निरोप कधी कोण घेऊन जाईल हे सांगता येत नाहीये महाराज. प्रत्येकानं एकत्रित राहा, घरामध्ये राहा, सुरक्षित राहा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आणि या विषाणू पासून पुणे, मुंबई या ठिकाणी राहणारे, औरंगाबाद या ठिकाणी राहणारे आमचे स्नेही भक्त मंडळींना सुद्धा विनंती की घराबाहेर पडू नका. थोडे दिवस सहन करा. आणि जरी घराबाहेर कामानिमित्तानं गेलात तर आपण आपल्या स्वतःचं संरक्षण करून काम करा. कारण हा दिसणारा दैत्य जो जन्माला आलेला आहे तो न दिसणारा आहे. म्हणून म्हणतात ना, गोड बोलून काटा काढला, तसा गोड बोलून म्हणजे न अदृश्य रूपाने राहून हा कधी माणसाचा काटा काढेल हे सांगता येत नाहीये. म्हणून सत्य असणारा भगवंत जो आहे त्याला भजा, त्याच्या नामापासून वंचित राहू नका, प्रत्येकाशी प्रेमानं बोला. म्हणून संत श्री आमचे सद्गुरुनाथ ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. अनुसंधान भगवंताचं कधीही सोडू नका. भगवंताच्या नामामध्ये राहा. आपण जे नाम घेतो आहोत ना, ते नाम इतरांनाही सांगा, त्याला घ्यायला लावा. कारण नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज. नामस्मरण हे अत्यंत महत्वाचं आहे. अहो, साधा मी म्हणणारा सुद्धा निघून जातो. समजा यदा कदाचित एखाद्याला कळालं की हे अमुक अमुक व्यक्ती गेला, अर्धांग वायू झाला, तर घेता येतं का हो नाम? मी आता घेईन, शेवटच्या तासाला नाम घेईन, शेवटच्या श्वासाला नाम घेईन, असं म्हणणारा सुद्धा घेऊ शकतो का हो नाम? नाही घेऊ शकत. कारण वृक्षाचे ही पान हले ज्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाहीये महाराज. मग आपण तर प्राणी मात्र त्याच्यापासून जन्माला आलेलो आहोत. म्हणून अशा
सत्य आणि चिद्रूप आणि आनंद स्वरूप भगवंताला आपण नमस्कार करूयात. नमस्कार करत असताना प्रत्येक ग्रंथाला सुरुवात करत असताना आधी काही नमस्कार सांगितलेले आहेत. आपल्याला सुद्धा 7 दिवस भागवताची कथा श्रवण करायची असेल तर काही नमस्कार करावे लागणार. सूत महाराजांनी सुद्धा वंदन केलेलं आहे. श्री गणेशाय नमः. गणपतीला नमस्कार सांगितलेला आहे. गणपतीला का नमस्कार करायचा बरं? कारण कोणतंही कार्य करत असताना ते कार्य निर्विघ्नपणानं पार पडावं याकरिता गणपतीला नमस्कार केला जातो. गणपतीचा मंत्र आपल्या सर्वांना येतो. काय म्हणतो आपण? म्हणताना काय म्हणतो? सुरुवातीला एक मंत्र आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मंत्र म्हणतो आपण, व्यवस्थित म्हणतो पण चुकीचा म्हणतो. कसा म्हणतो चुकीचा? वक्र. वक्र म्हणजे काय? वाकडा. आणि तुंड म्हणजे काय? तोंड. आता गणपतीचं तोंड कसं आहे? वाकडे आहे का सरळ आहे? कसं आहे तोंड? सरळ आहे ना. आणि आपल्या गावामध्ये एकच गणपतीचं मंदिर, त्याला सुद्धा शेंदूर लावून लावून त्याची मूर्ती कशी झाली हे दिसणं चालली. गणपतीची सोंड वाकडी आहे महाराज. म्हणून त्या गणपतीला म्हणत असताना कसं म्हणावं? वक्रतुंड. त्याच्यामध्ये थोडस त टाकावं. वक्र मध्ये त टाकावं. वक्र. वक्र म्हणजे संकटांचा नाश करणारा. तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तू कसा आहे? कोटी सूर्याप्रमाणे तो गणराय आहे. अशा गणरायाला आपण नमस्कार करूया की हे गणराया, 7 दिवस आम्ही भागवताची कथा श्रवण करत असताना कोणत्याही प्रकारचं विघ्न आमच्या कथेमध्ये येऊ देऊ नका. आनंदाने कथा परिपूर्ण करून घ्या, अशी त्या गणरायाची प्रार्थना आहे महाराज. म्हणून त्या गणपतीला नमस्कार केला जातो. गजानना गजानना पार्वती वल्लभ गजानना. गजानना पार्वती नंदन गजानना. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. गजानना गजानना पार्वती नंदन गजानना. पार्वती नंदन गजानना शिवशंकर जय गजानना. पार्वती नंदन गजानना 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 पार्वती नंदन गजानना. गजानना पार्वती नंदन गजानना. म्हणून गणपतीला नमस्कार सांगितलाय महाराज. दुसरा नमस्कार सांगितलेला आहे श्री सरस्वत्यै नमः. म्हणून त्या सरस्वती मातेला नमस्कार. सरस्वती माते जिभेवरती वास कर. आमची कथा भगवंताला कथा भगवंताच्या गुणानुवादांचं वर्णन करत असताना या वाणीनं भगवंताला अपशब्द लागू देऊ नको. आमच्या वाणीवरती तू वास कर. म्हणून आपण नेहमी शाळेमध्ये म्हणताना म्हणत होतो, या सरस्वती मातेचं दर्शन आपल्याला आजही घेता येतं महाराज. बासर नावाचं ठिकाण जर घेतलेले नसेल तर अवश्य, जोपर्यंत हातापायांमध्ये ताकद आहे तोपर्यंत सरस्वती मातेचं दर्शन घेऊन या. प्रत्यक्ष सरस्वती त्या ठिकाणी प्रगट आहे महाराज. सुंदर आहे मंदिर. जगदंबेच्या समोर गेलं ना निघावं सुद्धा वाटत नाही महाराज त्या जगदंबेपासून. एवढं अतिदिव्य रूप त्या जगदंबा सरस्वती मातेचं आहे. म्हणून त्या सरस्वती मातेला नमस्कार की माते. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणीं विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. म्हणून लहान लेकराला सुरुवातीला शाळेमध्ये टाकल्यानंतर पाटी पुस्तकाची पूजा करण्यासाठी तिथे न्यावं महाराज. आणि तिथे गेल्यानंतर एका पाटीवरती नाव लिहिल्या जातं त्या लेकराकडनं महाराज. त्याच्यावरती गिरवल्या जातं. कारण विद्येला आरंभ करतो आहे, तुझी कृपा दृष्टी ठेव माते. म्हणून त्या सरस्वती मातेला नमस्कार.
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे. हे सरस्वती माते मला मती दे, मतिप्रदे. परत काय? सरस्वती मतिप्रदे वसतवम मम जिव्हाग्रे. माझ्या जिभेवरती वास कर, माझ्या जिभेवरती वास कर. वसतवम मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदा भव. सर्व विद्या मला प्राप्त होऊ दे. अशा त्या सरस्वती मातेला नमस्कार आहे महाराज. तिसरा नमस्कार सांगितला श्री गुरुभ्यो नमः. सद्गुरूंना नमस्कार. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथांना नमस्कार की हे सद्गुरु महाराज आम्हाला बळ द्या, आम्हाला ताकद द्या. तुमच्या कृपा आशीर्वादाशिवाय आमच्या कथेला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून या कथेला अर्थ येण्यासाठी, कथेचा अर्थ समजण्यासाठी, विद्येची प्राप्ती होण्यासाठी, ज्ञानाची प्राप्ती होण्यासाठी सद्गुरुनाथ महाराज आम्ही तुम्हाला वंदन करतो. तुमची कृपा दृष्टी आमच्यावरती असू दे. जे आपले सद्गुरू असतील त्यांना वंदन सांगितलेले महाराज. पुढचा नमस्कार सूत महाराजांनी आपल्या माता पित्यांना केला. मातृदेवो भव पितृदेवो भव. ब्राह्मणांना नमस्कार केला आणि त्यानंतर सूत महाराजांनी भगवान गोपाल कृष्णांना नमस्कार केला. श्री कृष्णाय वयं नमः. भगवंताला वंदन केलं महाराज. आणि पुढचं वंदन केलं आपल्या सद्गुरूंना म्हणजे शुकाचार्य महाराजांना. आपल्या भागवताचे मूळ अधिकारी जर कोण असतील तर ते शुकाचार्य आहेत. पण त्याच्या अगोदर सुद्धा काही अधिकारी होऊन गेलेले आहेत महाराज. भागवताची कथा ही फक्त शुकाचार्यांनीच सांगितली एवढ्यावरच थांबलेलं नाही, पण शुकाचार्यांनी भागवताची कथा ही सांगितली आणि ते भागवत आपल्यापर्यंत पोहोचलं म्हणून शुकाचार्यांचं नाव आपल्याला ऐकायला मिळतं. आणि भागवताचे अधिकारी वक्ते हे म्हणजे शुकाचार्य महाराज. पण प्रत्येक ग्रंथाच्या आधारानं प्रत्येक ऋषीमुनी त्या ठिकाणी होऊन गेले आणि त्यांनी प्रत्येकाने अधिकारानं भागवताची कथा सांगितलेली होती आपापल्या श्रोतृवर्गांना. म्हणून भागवताची कथा श्रवण करत असताना नमस्कार सांगितले. शुकाचार्यांना नमस्कार केला सूत महाराजांनी. पुढे व्यासांना नमस्कार केला आणि व्यासांना नमस्कार करून आज सूत महाराज शौनकादिक ऋषींना भागवताची कथा सांगू लागले. शौनकांनो, ही भागवताची कथा ऐकत असताना त्रिविध तापांचा नाश होतो. म्हणजे 3 ताप आपल्या प्रत्येकाच्या जीवनाच्या पाठीमागे जीवनामध्ये लागलेले आहेत महाराज. एक आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक 3 ताप प्रत्येकाच्या पाठीमागे आहेत. आता आध्यात्मिक ताप कशाला म्हणावं, आदिभौतिक ताप आणि आदिभौतिक कशाला म्हणावं, आदिदैविक कशाला म्हणावं, यासाठी समर्थ रामदास स्वामींनी सुंदर एक विस्ताराने एक समासच लिहिलेला आहे. दासबोधामध्ये वर्णन केलेलं आहे महाराज त्याच्यावर. फक्त संतांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मानवी जीवन म्हणजे त्रिविध तापांची, तापत्रयाची म्हणजे तापलेली शेगडीच आहे महाराज. दगदगद अग्निकुंडली हे, आणि त्याच्यामध्ये हे आजही दगदगत अग्निकुंडामध्ये हे त्रिविध तापांमध्ये हे शरीर माणसाचं, हे मानवी जीवन माणसाचं आजही त्याच्यामध्ये जाळामध्ये गुरफटत जातोय, त्याची चटकी घेत राहते महाराज. म्हणून काय, तापत्रय विनाशाय भगवान श्रीकृष्णांना नमस्कार केल्यामुळे त्रिविध तापांचा नाश होतो, विनाश होतो, असं सूत महाराज शौनकादिक ऋषींना सांगत आहेत. श्रीकृष्णाय वयं नमः. प्रथम श्लोकामध्ये मंगलाचरण केलं महाराज. यानंतर महात्मा सुतांनी आपल्या सद्गुरूंना वंदना केली. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. गुरुदेव शुकदेवांना नमस्कार केला. गणेश, शारदा, सद्गुरू असा क्रम सांगितलेला आहे त्याप्रमाणे सर्वांना नमस्कार केला. आणि पहिली जोडी महाराज भागवताच्या कथेला बसली, ती म्हणजे नैमिषारण्यामध्ये.
आता हे नैमिषारण्य म्हणजे कसं होतं तर नैमिषे सुतमासीनम अभिवाद्य महामतिम कथामृतरसास्वाद कुशल शौनको ब्रवीत. हे नैमिष नावाचं अरण्य 88,000 ऋषीमुनींचा त्या ठिकाणी समूह भरलेला होता. त्या काळामध्ये अनेक ऋषीमुनी आपली जप साधना यज्ञ याग व्रत वैकल्य असे कार्य करत असायचे. पण हे करत असताना दैत्य मंडळींनी त्या ठिकाणी यावं, त्यांना त्रास द्यावा आणि त्यांच्या यज्ञामध्ये त्यांच्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करावं, याकरिता हे सर्व ऋषीमुनी त्या ठिकाणाहून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव सोबत निघाले, महादेवांकडे आले, महादेवांना सोबत घेतलं, भगवान विष्णूंकडे आले. भगवान विष्णूंना प्रार्थना केली की प्रभू, आम्ही आमची साधना करत असताना, आम्ही आमची तपश्चर्या करत असताना यामध्ये दैत्य मंडळी येत आहेत, राक्षस येत आहेत, त्यामध्ये विघ्न निर्माण करत आहेत. आम्ही काय करावं? आम्हाला एखादं असं ठिकाण द्या की त्या ठिकाणी आम्हाला कोणीही त्रास दिला न पाहिजे. त्याकरता भगवंताने एक चक्र सोडलं आणि भगवंतानं सांगितलं की हे चक्र, या चक्राच्या पाठीमागे तुम्ही जा आणि त्या चक्राची नेहमी जी असेल, ज्या भूमीमध्ये ती थांबेल ती भूमी तुम्हाला त्या यज्ञासाठी उत्तम असेल आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष गोदामय्या त्या ठिकाणी प्रगट होईल. म्हणून ते चक्र निघालं महाराज भगवंतापासून. जसं चक्र निघालं तसं सगळे ऋषीमुनी त्याच्या पाठीमागे आले आणि ते चक्र येऊन नेमकं थांबलं. ते नैमिष नावाचं अरण्य म्हणजे लखनौ पासून, उत्तर प्रदेशमध्ये लखनौ पासून 140 किलोमीटर सीतापूर जिल्ह्यामध्ये ते नैमिष नावाचं अरण्य महाराज. आम्ही जाऊन आलो गेल्यावर 2018 बरेच अनेक भक्त मंडळी सोबत होती. भगवंताच्या भक्तांनी अनेक त्या ठिकाणी जाऊन त्या चक्र तीर्थाचं स्नानही केलेलं आहे. सुंदर ते चक्र ज्या ठिकाणी थांबलं त्या ठिकाणी गोलाकार चक्र झालं आणि त्याच्यातून गंगामय्या प्रगट झाली, म्हणजे चक्र तीर्थ त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अनेक सुंदर नैमिषारण्य आहे, अनेक प्रकारचे अरण्य आहेत. आपण जे राहतो ते दंडकारण्य आहे महाराज, गोदावरी काठचं. मी माझं भाग्य समजतो की या गुंज नावाचं क्षेत्र, हे गाव, यामध्ये संतांचं वर्णन करणारे राजाराम बुवा महाराज असे महान संत या ठिकाणी होऊन गेले आणि या संतांच्या सान्निध्यामध्ये आणि गोदामय्याच्या काठावरती म्हणजे गोदावरीच्या काठावरती हे वसलेलं गुंज नावाचं गाव. त्या गावामध्ये माझ्या मूळ घरामध्ये, मूळ गावामध्ये ही कथा करतो आहे. भगवंत करून घेत आहेत, करता करविता तो भगवंत आहे महाराज. करता करतुम अन्यथा करतुम सामर्थ्यम ईश्वर, हा सामर्थ्य देणारा तो भगवंत आहे आणि तो करून घेणार आहे. तो बोलून घेतोय म्हणून आपण बोलतोय महाराज. त्यानं जर वाणी दिली नाही तर आपण बोलणार काय? माझं भाग्य या ठिकाणी भगवंताची सेवा घडती आहे. असे अनेक प्रकारचे अरण्य आहेत. सांगायचं तात्पर्य काय तर ह्या नैमिष अरण्यामध्ये पहिली जोडी बसली शौनकादिक ऋषींची महाराज. 88,000 ऋषी मुनी त्या ठिकाणी बसलेले आणि सूत महाराज त्या ठिकाणी आलेले होते आणि सूतांना येताना पाहिलं. हे सूतजी महाराज कसे होते तर अत्यंत विद्वान होते. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखवतगत होते. एवढं सगळं पाठांतर असताना एवढे विद्वान सूतजी आलेले पाहिले. 88,000 ऋषीमुनींनी सगळेजण उठून उभे राहिले. सूतांना बसण्यासाठी आसन दिलं, पाद्यपूजा केली आणि पाद्यपूजा केल्यानंतर सर्वांनी सूतांना वंदन केलं आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण विचारावं कोणी हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. म्हणून शौनक नावाचे ऋषी त्या ठिकाणी समोर झाले आणि त्या 88,000 ऋषीमुनींमधले शौनक ऋषींनी सूतांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. शौनक उवाच अज्ञानध्वांत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सूताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायनम. हे सूतजी महोदय, अज्ञान नावाचा अंधकार नष्ट करण्यासाठी लागणारे ज्ञान आपल्या
स्वतःच्या जवळ आहेत आणि आपण कोटी सूर्याच्या प्रमाणे तेजपुंज आहात. आणि आपण जे वर्णन करतात ते कानाला अतिशय मधुर आणि रसस्वादन असतं. म्हणून आमची विनंती आहे की प्रभू, की आम्हाला एखादं असं रसस्वादन करा, ती कथा आम्हाला ऐकायची आहे ज्या भगवान गोपाल कृष्णांनी लीला केलेल्या आहेत. ती कथा आम्हाला सांगा, कारण ही कथा श्रवण केल्यानंतर आमच्या जीवनातला अंधकार नाहीसा होतो. अहो, या सूत महाराजांनी काय करावं, यांना कथा सांगावी, दुपारपर्यंत कथा सांगावी, वर्णन करावं, भक्ती ज्ञान वैराग्याचा महिमा त्यांना सांगावा, आणि दुपारच्या वेळेला ह्या शौनकादी ऋषींनी करावं काय? आपण आपल्याला वेळ मिळाल्यानंतर आपण काय करतो? कुठेतरी बसतो ओट्यावरती, कोणाला गप्पा मारत बसू, काहीतरी करू, खूपच कंटाळाला असेल छंद काही देवाच्या नामाचा, तर संध्याकाळच्या वेळेला हरिपाठ घेत राहतो. मला छान आनंद वाटतो. इकडे गणपतीचं मंदिर, तिथे हरिपाठ पुरुष मंडळी घेतात. शेजारी इकडे आमच्या आजीबाई काकूबाई रोज हरिपाठ घेतात. पाठीमागच्या बाजूला रामरक्षेचा आवाज येतो लहान मुलांकडनं, विष्णुपंत दादांच्या घरातून. आणि राहायला सोयीला समोरचीच जागा, ती मूक येत असल्यामुळे समोरून काहीच ऐकू येत नाही, म्हणून इथंच आम्ही सुरुवात केली आहे. ते पलीकडे आहे ना त्यांचं, तो पलीकडे. भागनताईंनी आम्हाला शिकवलं, क ख ग घ काय असतं, बाराखडी शिकवली, म्हणून आज या ठिकाणी काहीतरी बोलू शकतो. फार मोठी तपश्चर्या त्यांची घडलेली. रिकामा वेळ आपण काही ना काहीतरी कामामध्ये घालवतो. पण हे बघा, मानवी जीवन अत्यंत दुर्लभ आहे. या जीवनातला, मानवी जीवनातला एक एक क्षण इतका महत्वपूर्ण आहे की तो व्यर्थ वाया घालवता कामा नये. प्रत्येक क्षण व्यर्थ घालवणं, यामध्ये माणसाचं जीवन सार्थकी लागत नाही महाराज. म्हणून ह्या ऋषीमुनींनी काय करावं, तर सुभाषितकारांनी सुंदर वर्णन केलेलं आहे. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता व्यसनेन च मूर्खानां निद्रया कलहेन वा. विद्वान लोक जे असतात ना महाराज, महात्मा लोक जे असतात, संत लोक जे असतात, ते आपला वेळ कसा घालवतात? काव्यशास्त्र, विनोद, काहीतरी शास्त्राबद्दल चर्चा, भगवन नामाबद्दल चर्चा, ग्रंथांबद्दल काहीतरी चर्चा, हे करण्यामध्ये आपला स्वतःचा वेळ घालवतात. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाची निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गादी. पण सामान्य मूर्ख लोक जे असतात, सर्वसामान्य लोक, ज्यांना जीवनाचं चरित्रच कळालेलं नसतं, ती लोक आपला वेळ कसा घालवतात तेही सुभाषितकारांनी सांगितलं. व्यसने नच मूर्खाना, एकतर व्यसनामध्ये घालवतात, नाहीतर वायफळ गप्पा करण्यामध्ये वेळ घालवतात. निद्रया कलहे नवा, नाहीतर झोपीमध्ये, नाहीतर भांडणं करण्यामध्ये वेळ घालवतात. म्हणून जीवनातला अत्यंत एक एक क्षण इतका महत्वाचा आहे की त्या क्षणामध्ये हरिकथे विण क्षण वाया घालू नये महाराज. हरिकथा, भगवन नामाचं चिंतन हे आपल्या मुखाला सदैव असलं पाहिजे. म्हणून आम्हाला संतांनी उपदेश दिलाय, बाबांनो तुमच्याकडे वेळ आहे ना, मग तो वेळ कसा घालवा, तर हरिभजनामध्ये तो तुमचा वेळ घालवा. म्हणून भगवंताच्या चिंतनामध्ये तो वेळ घालवावा, असा सूतजी महाराजांनी सर्वांना उपदेश केला. शौनकांनी प्रश्न विचारलेला, अज्ञानत भांत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ. महाराज, आपण अंधकाराचा नाश करणारे आहात, कोटी सूर्याप्रमाणे तेजपुंज आहात. रोज जो सूर्य उगवतो ना महाराज, तो उगवतो आणि मावळतो, त्याचं कार्य. तो उगवतो म्हणजे काय होतं बरं? तो उगवला म्हणजे पृथ्वीवरचा अंधार नाहीसा होतो, आणि मावळला म्हणजे पृथ्वीवरती अंधार प्राप्त होतो. पूर्व दिशेच्या रावळी उदया येती सूर्य दिवाळी. सूर्य उगवला की दिवाळीसारखा लख्ख प्रकाश त्या ठिकाणी पडतो महाराज, आणि मावळल्यानंतर अंधार प्राप्त होतो. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये अंधार आहे महाराज.
अज्ञान नावाचा अंधारा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. म्हणून आपण आमच्या अंतःकरणातलं अज्ञान दूर करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रगट झालेला आहात. आपण कोटी सूर्याप्रमाणे आतापर्यंत आम्ही आपल्या मुखातून अनेक कथा ऐकलेल्या आहेत. शौनक ऋषी सुत महाराजांना म्हणतायत की आतापर्यंत आम्ही अनेक कथा तुमच्याकडनं श्रवण केलेल्या आहेत. आम्ही अनेक पुराण म्हणजे 18 पुराण तुमच्याकडनं ऐकलेली आहेत. पण महाराज एक सांगा की या सगळ्या पुराणांचं सार काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. जे सार असतं ना, सार म्हणजे काय, आपण भाजीला पाणी घालतो, आमटीला पाणी घालतो. शेंगदाण्याची आमटी केली तर एकत्र होतं पाणी आणि शेंगदाण्याचे, ते शेंगदाण्याचं कूट, सगळं जे मसाला वगैरे टाकलेला असतो एकत्र होतं. आणि काही वेळानं तुम्ही पहा ते सगळं खाली जातं आणि वरती निघतं ते काय, सार म्हणजे पाणी पाणी निघतं ना. आणि ते पिऊन बघा कसं वाटतं, त्या आमटीपेक्षाही चविष्ट लागतं बरं का. अहो चविष्ट लागतं म्हणजे आपली जीभ एवढी चाबरी आहे महाराज की तिला अभंग गवळणी मन म्हटलं की भलताच त्याला कंटाळा. लिंबू तर पिळपिळू खाती, लोणचं तर चुकू चुकू खाती. खाण्याचे पदार्थ म्हणलं की ह्या जिभेला चांगलेच आवडते. हरिपाठ गवळणी म्हणा म्हटलं की भलता कंटाळा येतो, जीभ वळतच नाही महाराज. अहो गुरुचरित्र ग्रंथ काढा, संत महात्मे एवढे गेले दत्त संप्रदायामध्ये. हो टेंबे स्वामी का नरसिंह सरस्वती महाराज, मला आता एवढं स्मरण होत नाहीये, भिक्षा मागायची आणि भिक्षा मागितल्यानंतर ते जे मिळालेलं अन्न असायचं ना ते पूर्ण गंगेच्या पाण्यात भिजवायचे, ते पूर्ण बुडवून टाकायचे. आणि ते बुडवल्यानंतर त्याचं सगळं खारटपणा, मसाला, तिखट वगैरे सगळं निघून जायचं. आणि ते निघून गेल्यानंतर उरलेला जो भाग असायचा तो त्याचे 3 भाग करायचे. एक गाईला द्यायचा, एक नदीला द्यायचा आणि एक स्वतः खायचा. तसा साधा जो भाग मिळालेला असायचा तो. एवढं सूक्ष्म गणित आहे महाराज. तिखट खाल्ल्यानंतर माणसाचा स्वभाव सुद्धा तेवढा रागीट बनतो. हा अनुभव आहे आमचा स्वतःचा. म्हणून त्याचं सार काय आहे हे महत्वाचं लक्षात आलं पाहिजे. आज ह्या 18 पुराण आम्ही तुमच्याकडनं श्रवण केलेले आहेत, पण ह्या पुराणाचं सार काय आहे हे आम्हाला सांगा. अहो एवढंच कशाला, संत श्रेष्ठ संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी सुद्धा आम्हाला सांगितलंय, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत श्रवण करायला सांगितलेले आहेत. जीवनामध्ये आल्यानंतर काही श्रवण करा अथवा नका करू, पण 2 ग्रंथ अवश्य ऐका. 2 ग्रंथ म्हणजे कोणते? श्रीमद भागवत अवश्य ऐका. दुसरं सांगितलं श्रीमद भगवत गीता अवश्य ऐका आणि श्रीमद देवी भागवत अवश्य ऐका. एकदा का होईना हे 3 ग्रंथ अवश्य ऐका. कारण त्याचं सार काय आहे आपल्या लक्षात येईल. कारण की आमच्याकडे ग्रंथसंपदा एवढी मोठी सांगितलेली आहे. चतुर्वेदंच षट्शास्त्रम पुराणानाम अष्टादशम रामायणं भारतंच श्रुती स्मृती प्रकीर्तितः. 6 शास्त्र, चतुर्वेदंच षट्शास्त्रम 4 वेद, षट्शास्त्र म्हणजे 6 शास्त्र, 18 पुराण, रामायण, महाभारत एवढी ग्रंथसंपदा असताना सुद्धा संतांनी आम्हाला सांगितलं गीता भागवत करीती श्रवण विठोबाचे. गीता आणि भागवत. कारण गीता आम्हाला काय करते? गीता माणसानं जगावं कसं हे शिकवते. काय करते गीता? गीता म्हणजे बाई पोरगी नाही. गीता म्हणजे ग्रंथ आहे. भगवान गोपाल कृष्णानं अर्जुनाला जो उपदेश केला ती भगवद्गीता. ती आम्हाला जीवन जगावं कसं हे शिकवते. आणि जीवन जगून झाल्यानंतर मरावं कसं, मृत्यू मंगलमय कसा व्हावा हे जे शिकवतं ते भागवत महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं जीवनाची आणि जीवनाच्या अध्यात्माची तहान जे भागवतं ते भागवत. म्हणून ते भागवत ऐकावं. म्हणून तहान भागते माणसाची. प्रत्येक ग्रंथामध्ये
18 पुराण आम्हाला सांगितलेले. 18 पुराणांमध्ये प्रत्येक ग्रंथाची विशिष्ट एक श्लोक संख्या आहे. स्कंद पुराण जर घेतलं, स्कंद पुराण नुसतं नावानच ऐकावं आपण, त्याची श्लोक संख्या आहे 85,000 स्कंद पुराणाची. पद्म पुराणाची जर संख्या पाहिली तर आपल्याला 55,000 पाहायला मिळते. अहो, साधी 700 श्लोकाची आम्हाला भगवद्गीता वाचायची म्हटलं तर तोंडाला फेस येतो महाराज. एवढे जर श्लोक सांगायचे म्हटलं तर किती आमचा जन्म जाईल, तरी सुद्धा आम्हाला एवढे श्लोकाचा अर्थ समजणार नाही आणि पूर्ण होतील का नाही हेच सांगता येत नाही. आणि आज भागवताची कथा श्रवण करतो आहोत, त्या ग्रंथाची श्लोक संख्या आहे 18,000. 12 स्कंद, 18,000चा हा ग्रंथ या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आज सुतांना शौनकांनी प्रश्न केला की सुताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायनम. सगळ्या कथांचं सार आम्हाला ऐकायचं आहे की ज्यामुळे आमच्या अंतःकरणामध्ये भक्ती वाढेल. भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान माया मोह निरासश्च वैष्णवये क्रियते कथम. आमच्या अंतःकरणामध्ये भक्ती वाढेल आणि ज्ञान अभिवृद्ध होईल, वैराग्य आमच्या जीवनामध्ये बाणेल आणि मुख्य म्हणजे विवेक आमच्या जीवनामध्ये उत्पन्न होईल. विवेक म्हणजे बुद्धी. मानवी जीवनामध्ये जसं जसं आमचं जीवन पुढे जात राहतं तसा तसा विवेक माणसाचा समृद्ध होणं हे अत्यंत महत्वाचं असतं. विवेक जर वाढला नाही ना तर लोक म्हणतात महाराज एरंडासारखा वाढला आणि बुद्धीच नाही. एरंडा असतं नुसतं वाढत राहतं पण फळ येतं काही, त्याला फळ नसतं, फूल नसतं, काही नसतं, बुद्धीच नसते. ज्ञानेश्वर महाराजांनी स्तवन करताना म्हटले, महाराज मानवी जीवनामध्ये विवेक अत्यंत महत्वाचा आहे. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. ज्ञानोबरायांचं स्तवन करताना म्हटलेलं आहे. विवेक हा सागर आहे, विवेक सिंधू. विवेकानं प्रत्येक कार्य माणसाचं असलं पाहिजे, बुद्धीनं कार्य असलं पाहिजे. जीवनामध्ये विवेक अत्यंत महत्वाचा आहे. कुठं काय करावं, कुठं कसं वागावं, कोणाला कसं बोलावं हे अत्यंत महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेला कोणाला कुठं कसं काय बोलावं याचं ज्ञान सुद्धा नसतं मला. आणि तिथे जाऊन जर हसत राहिलो तर जमेल का? आणि एखाद्याच्या शुभ कार्याच्या ठिकाणी आपण जर गेलो आणि तिथं जर रडत बसलं तर जमेल का? नाही ना जमणार. होतच महाराज असं. विवेक जागा असला पाहिजे, कुठं कसं वागावं हे कळालं पाहिजे. खूप मोठा विचार या ठिकाणी सूक्ष्म सांगितलेला आहे. बुद्धी जर माणसाला प्राप्त झाली तरच सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. आणि ज्याचा विवेक समृद्ध झाला, ज्याची बुद्धी समृद्ध झाली, तो जीवनामध्ये यशस्वी होतो महाराज. त्याचं जीवन समृद्ध होतं, सुखमय होतं, असं संत महात्मे आम्हाला सांगतात. महाराज जे भगवंताची भक्त असतात ना, ते मायेचा निराश कसा करतात? माया ही सगळ्यांना बाधते. माया जी आहे ही सगळ्यांना बाधते. नेमकं भगवंताचं चिंतन करायला बसलं, भगवंताचं नाम घ्यायला बसलं की झोप येते. भगवंताची माया. आणि बोलतानाही म्हणतो भगवंताची की माया, म्हणतोच ना. भगवंताची माया कधी बाधेल सांगता येत नाही महाराज. महाराज एकूण मानवी जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर कलियुगामध्ये मानवी जीवन हे आसुरतीकडे झुकणार आहे, दुष्ट प्रवृत्तीकडे झुकणार आहे. लवकर दुष्ट गोष्टी माणसाच्या पटकन लक्षात बसतात, पण चांगली गोष्ट सांगितलेली लवकर माणसाच्या लक्षात बसत नाही. बसते का? नाही म्हणायचं. नाही म्हणायचं. बसतच नाही. लक्षात बसत नाही म्हणल्यापेक्षा लक्षात ठेवतच नाहीत आपण, लक्षात घेतच नाहीत तर बसन कुठे. म्हणून महाराज आम्हाला अशी कथा सांगा. य घोरे कलो प्रायो जीवश्चा सुरतांगतः
क्लेशाक्रान्तस्य तस्यैव शोधने किं परायणम्. महाराज, या घोर कलियुगामध्ये मनुष्य प्राणी बहुधा आसुरी स्वभावाचे झालेले आहेत. विविध तापांनी पोळलेल्या या जीवांना शुद्ध दैवी शक्ती संपन्न होण्याचा सर्वश्रेष्ठ उपाय कोणता आहे तो आम्हाला सांगा. त्यावेळेस सुतांनी सांगितलं, श्रेयसां यद्भवे श्रेयः ज्ञानांच पावनम् कृष्ण प्राप्तिकरं शश्व साधनं तद्वधानुना. शौनक ऋषी म्हणतात की आम्हाला एक असं सुंदर साधन सांगा, त्या साधनाच्या योगानं अधिकाधिक आमचं कल्याण होईल आणि जे पवित्र नाहीयेत ते सुद्धा पवित्र होतील आणि भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती आम्हाला प्राप्त होईल, भगवंताची कृपा आम्हाला प्राप्त होईल, असं एखादं साधन आम्हाला सांगा. शौनकादिक ऋषींनी सुतांना प्रश्न केला, महाराज सांगा, भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याचं साधन कोणतं आहे? काय करावं लागेल जे केल्यानं आम्हाला भगवंताची प्राप्ती होईल? शाश्वत म्हटलेले महाराज, खात्रीनं भगवंताची प्राप्ती होईल असं कारण आम्हाला सांगा. अनेक प्रश्न विचारले, आनंद झाला सुत महात्म्यांना. महात्मा सुतांनी अत्यंत उत्साहाने बोलायला सुरुवात केली. प्रीती शौनक चित्ते ते यतो वच्मी विचार्य च सर्व सिद्धांत निष्पन्न भयनाशनम. ऋषींनो, तुम्ही फार सुंदर प्रश्न विचारलेला आहे. मी तुम्हाला सगळ्या सिद्धांतापासून उत्पन्न झालेली आणि संसाराचं भय दूर करणारी अशी एक सुंदर साधनांची मालिका तुम्हाला सांगतो. सुंदर साधन मी तुम्हाला सांगतो, सुंदर साधनांची मालिका तुम्हाला सांगतो की ज्यामुळे तुमच्या अंतःकरणामध्ये भक्तीचा ओघ वाढेल असं साधन मी तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही सावधानतेने ऐका. सावधान ऐका बरं, लक्षपूर्वक ऐका. सावधान म्हटलेलं आहे. सगळे तर सावधानच आहेत, पण सावधान का म्हटलं